नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण जर पाहिलं तर आज 16 ऑगस्ट 2026 रोजी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील जे उर्वरित अभियोग्यताधारक आहेत, ज्यांनी अजूनही लॉक केलं नाही, त्यांना कडक शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही जर ते लॉक केलं नाही तर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेला उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. एवढं पण लक्षात ठेवा. म्हणजे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहिला मुद्दा पहा, पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 3:30 वाजता 7,674 व 16,498 एवढ्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट असताना देखील लॉक केलेले नाहीत. अशा उमेदवारांनी लॉक करण्यासाठी मुदत आज दिनांक 16/8/2026 रोजी संपत आहे. त्यामुळं आपण इच्छुक असल्यास आजच प्राधान्यक्रम लॉक करावे. आजच शब्द वापरला आहे, म्हणजे आजच्या आज डेट वाढणार नाही असं थोडक्यात त्यांनी इशारा दिलेला आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंद करण्याबाबत दिनांक 6/8/2026 रोजी दिलेल्या सूचनांनुसार, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेला उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. मग तो 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 किंवा 11 ते 12च्या ज्या काही जागा आलेल्या आहेत त्यामध्ये झालेला असेल, कुठंही निवड होऊ द्या, तुम्ही डायरेक्ट निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात. एवढं लक्षात ठेवा. 4 नंबरचा मुद्दा, प्राधान्यक्रमाबाबत उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इनमध्ये प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल या मेनूअंतर्गत देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेले प्राधान्यक्रमच लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. तर अशा पद्धतीचं हे न्यूज बुलेटिन, ज्यामध्ये सर्वच्या सर्व उर्वरित अभियोग्यताधारकांना एक प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यांना विनंतीसुद्धा केली होती यादी की लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या, परंतु अजूनही काही बाकी आहेत. तर जर तुम्ही त्या ठिकाणी लॉक केलं नाही तर तुम्ही भरतीतून बाहेर पडणार आहात, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची मुद्दा, तुम्ही जर प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर गुणवत्तेनुसार जर तुमची निवड झाली तर उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर होणार आहे. हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.